कोण वाटते, कोण आहे ते कांड्या करणार? काय माहित कोण आहे ते? दोघं जण माणसं आहेत म्हणते, एक मतार आहे म्हणते. आता मतार कोण आहे हे माहित नाही ना आपल्याला. एकदा ते समजलं का नाही त्याला असं बोल तुम्ही, बस पाहतो तू आता समजते ना. आता थांब ना जरासं. सांगू राहिलो त्या पोराचं लग्न का नाही, तुमच्या पोरीसोबत लग्न करू नका. गोष्ट आहे का मायवाली तुम्ही? तुम्हाला माहित नाही ते पोरग कसं आहे ते. मी का नाही तुमच्या चांगल्यासाठी सांगू राहिलो. हा गोष्ट करू राहिले मग कायचं मा गोष्ट आहे का? ते कॅन्सल करा लग्न ते. त्यांना जाऊन भेटा, सांगा कॅन्सल बाबा कॅन्सल. हॅलो, अरे ठेवला वाटते फोन. तुम्ही असे काऊन करू राहिले? तुम्ही कालच बोलले होते ना तुम्ही की मला पोरग पसंत आहे. आता तुम्ही नाही काऊन म्हणून राहिले? झाली ना मग चुकी. आता मी करत नाही ना लग्न. माया पोरीचं लग्न काही याच्यासोबत करत नाही. अरे कालच तर म्हणे तू मला पोरग पसंत आहे म्हणे, लवकर आपण साखरपुडा करू म्हणे, मग नंतर लग्न करू म्हणे. आता काऊन नावी म्हणून राहिला तू? अरे बाबा मग झाली ना चुकी. हा बा मी करत नाही लग्न. मा पोरीचं लग्न दुसऱ्यासोबत करतो. मला हे पोरग नाही आवडला. कॅन्सल. आता हे आपलं जे कालचं जे बोलचाल झाली ती कॅन्सल करा. आता ते मला पोरग काही आवडलं नाही. हो सासरे बुवा, असे काऊन बोल राहिले तुम्ही? कालच तर म्हणत जा तुम्ही सांग लवकर तारीख कोणती आहे, आता काऊन असे करू राहिले तुम्ही? पहिली गोष्ट तू सासरी भाऊ नको म्हणू. सांगू राहिलो मी तुले. नाही रे भाऊ आपल्याला नाही करायचं लग्न. शांताराम ते कॅन्सल करा आपलं. माझा घर. अरे मग मी काय म्हणतो, मग चला ना घरी हा बा चहा घी पिऊ, मग सविस्तर बोलू बरोबर. नाही रे बा घरी नाही दारी नाही, मला जमतच नाही आता ते. आता मी फक्त तुम्हाला सांगासाठी आलो. तुम्ही जास्त दादागिरी करसाल तर मी पेलवान आणला. पेलवान गिलवान काय लगा तू नकऱ्यात बे. तू कालच तर म्हणे बे आपलं कसं नातेवाईक कशी म्हणे जवळ आहेत म्हणे, करू म्हणे, एरी त्याचा कोणी नाही म्हणे, माई पोरगी देतो म्हणे त्याले. तू आता कोणी एवढा पलटला तर पलटला. मग आता हबा तुम्ही जास्त दादागिरी करसाल, हबा तुम्ही जबरदस्ती करसाल तर पेलवान आहे आपला जवळ. सांग रे आणले. ओ भाऊ राहू द्या ना. काय आता झालं ना, ते जे झालं ते झालं. पहिले चुकी झाली. आता ते नाही म्हणून राहिले तर नाही. एवढं काय फात्या पाळा लागते? मामा तुम्ही असे काऊन करू राहिले? तुम्हाला कोणी सांगितलं का? मला कोणीच काही सांगितलं नाही. मला माहिती आहे तू कसा आहे ते. येतो शांताराम, येतो मी. कसं चूक गीक झाली तर बा मला माफ कर. कसं मी पलटलो, मला माफ कर. भाऊ माफीचा विषय नाही ना ती. तुम्ही काल काय म्हणत होते? तुम्ही म्हणे मी करतो म्हणे आता लग्न, एरी म्हणे याचं कोणी नाही म्हणे, मला गरीबाच्या घरी द्यायचं म्हणे. आता तुम्ही काय बोलू राहिले? चांगलं पोरगा आहे ते, एवढं काही वाईट नाही ते. माहित आहे ना कसा पोरगा आहे ती मला. तुम्ही काय ज्ञान सांगू राहिले? सबन माहीत पडलं मला त्याचं. काय माहीत पडलं बा तुला त्याचं? काय माहीत पडलं? जाऊ द्या, तुम्हाला काय सांगा आता. मला माहित आहे कसं आहे ते. येतो मी. चला येतो. मामा तुम्हाला कोणी सांगितलं का आमच्या गावातल्या लोकांना पोरग असं आहे तसं आहे? तर मला नाव सांगा ना त्याचं, मी ते सांगतो ना कसं काय असते ते. अरे म्हणजे तू गुंडा करत वाटते. एक तर नवीन आलं वाटते तुझ्या अंगात आता. म्हणजे आता तिला मारत काय तू? अबे जरा सगळा चांगला राहायचा. तुला बा पोरगी भेटतच नाही. सांगू राहिलो मी तुले असं राहिला तर. असं वाटू राहिलं याचं कोणीतरी कानं भरले. मी काय म्हणतो, तुम्हाला कोणी सांगितलं का आमच्या गावातल्या लोकांना की पोरग असं आहे तसं आहे? तर मला नाव सांगा ना. पोरग राजा काय तुम्हाला सांगा. लोक का नाही आग लावतात ना, आग इकून आग लावतात तिकून आग लावतात. त्यांचं तुम्ही ऐकू नका ना बाबा. त्यांचंच तर ऐका लागते. त्यांनाच माहित राहते कसं असते पोरून कसं नाही. तुम्ही काही म्हणता का? तुम्ही तर सपोर्ट करता त्याले. अबा मला पोरगी द्यायची नाही. राम राम. घरी तर चाल मग. अबे घरी तर चाल. राहू द्या ना. जे झालं ते झालं. त्यांना कोणतरी सांगितलं वाटते की पोरग असं आहे तसं आहे. एक काम करा, तुम्ही त्याचा शोध घ्या. ते 3 जण आहेत असं मला माहित आहे. मला ते बुडा सांगे ना, ते 3 जणांना सांगितलं म्हणे फोन लावून मला. हबा तुम्ही एक काम करा, त्या 3 जणांचा शोध घ्या. तुमच्याच गावात ते कार्टून आहेत. आणि त्यांना एकदा बत्ती द्या. हबा बत्ती दिल्याशिवाय मजा नाही. नाही तर या पोराचं लग्न कधीच होत नाही. तो का म्हणजे आमच्या गावातल्या लोकांना कांड्या केल्या? अरे बापरे, कोण 3 जण आहे का ते? 3 जण आहेत ते. 2 माणसं आहेत आणि एक मतार आहे. आता मी पण नाव सांगू शकत नाही. तुम्ही त्याचा शोध घ्या. शांताराम भाऊ, मी लोकांचं कधी हबा पुरं चितत नाही ना. पण लोक काऊन करता काय माहिती अशी कांड्या? मी कोणासोबत भांडणं गिणणं केले का? तुम्ही सांगा बरं. आम्ही सगळं सोबत चांगला राहतो ना, मग लोक असे काऊन करता? झाबरू लोक माहित नाही तुला कशा आहेत ते. अबे एवढ्या कांड्या करणारे लोक आहेत. तुला काय सांगा रे बा. मग काय तर मी पण कोणासोबत भांडण करत नाही ना. पण लोक कसे इकडच्या कांड्या इकडे, इकडच्या कांड्या इकडे. हबा निरा तेच काम आहेत त्यांले. जाऊ दे तिकडे. तो सांगतात बे लोकाले की माझं लग्न होते सोरी घालती पोरगी घालती. लोकाला ते सहन नाही झालं. सहन नाही झालं का नाही, मग लोकांना कांड्या केल्या. आता ते 3 जण आहेत म्हणते. आता ते कोणते 3 जण आहे आपल्याला लवकरात लवकर शोध घ्यायला लागते. शांताराम भाऊ असे पण लोक असतात का? लोक का नाही बरं दिसत नाही लोकाला काय वाटते, एक माणूस समोर गेला का नाही अबे 10-15 जण येतात त्या मागं पाय ओढायला त्याले. ये बाबा तू खाली बाबा खाली. असं लोक आहेत. लोकाला काय वाटते की मी पण समोर नाही गेलो पाहिजे आणि मी येले पण समोर नाही जाऊ दिलं पाहिजे. असं लोकांचा नेम आहे. आपल्याला का नाही त्या 3 जणांचा शोध घ्यायला लागते.
चला येतो मी त्या बुढ्याच्या मांग जायला लागते मला राम राम येतो मी घ्यायचा त्यांचा शोध 3 जणांचा. त्यांना कसं 32 देऊन टाका, कसं जास्त तुम्हाला भारी जात नाही समोर. पुन्हा बरं जा मग तुम्ही. राम राम, धन्यवाद आम्हाला सांगितल्याबद्दल. आम्हाला काही माहित नव्हतं असं आहे बुवा. धन्यवाद धन्यवाद. येतो येतो. शांताराम भाऊ, मला वाटलं आता होते बाबा लग्न. ती पोरगी चांगली होती दिसाले, मस्त नाक डोळे चरचर होतं. आता कायचं चरचर कायचं काय. आता काय करू मी. काही नको करू तू, आपण करू बरोबर काय करायचं ते. चाल माझ्या घरी चाल पहिले तू. चला मग तुमच्या घरी करू मग विचार याच्यावर. झाबरू कुठं चालला रे. कधी होते तेव्हा साखरपुडा. काही नाही, जाऊ द्या तिकडे. आता ते विषय बंद करा ते. मी करत नाही लग्न त्या पोरीसोबत. काऊन रे, काऊन नाही करत बे. अबे का पोरगीला किती खतरनाक आहे का दिसायला ती. अबे मग तुला भेटत नाही ना पोरगी, मग तुले कर ना. ना राजा, ते हुकलं ना, मेळ हुकला ते. तिच्या बाप्पाला का नाही कोणतरी लावलं सांगितलं की पोरग असं आहे पोरग तसं आहे. आता ते कोण सांगितलं का माहीत. आता त्यांचा शोध चालू आहे. हो का, म्हणजे आपल्या गावातल्या लोकांना कांडे केले का रे. मग काय तर मला काय सांगा तुम्हाला राजा, मला एवढं करमलं होतं की नाही भाऊ आता माझं लग्न होते. आता झालं सगळं पक्क झालं. आता ए माय टायमावर कोण आलं कोण कांडे गेले काय माहीत. हे ना तसंच पाहिजे तुले. मस्त आहे मस्त. म्हणजे वाईट झालं बे लगा, असं व्हायला नाही पाहिजे कोणासोबत. आता काय करतोय लगा झाबरू. अबे आपल्या गावातले लोक एवढे भारी आहेत रे, तुले काय सांगा रे बा. मला बा मी तर हे गाव सोडून जातो रे बाबा 2-3 वर्षानं. काही कामागाव नाही हे. जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता दुसरी एक गी तर दुसरी आई असं आहे ते. चाल येतो मी. मला कसं काम की माहित. हो या ना तुम्ही. तुम्हाला कसं काम गेम आहे तर मा काय चालूच राहते रट्टा. कधी येते कधी जाते. बरं या तुम्ही. हॅलो शांताराम भाऊ. बोल रे, काय म्हणे ते महादेव. काय म्हणे महादेव भाऊ काही नाही म्हणे. मला नाही वाटत महादेव भाऊनं सांगितलं म्हणून. महादेव भाऊ जरासे वेगळेच बोलले. जाऊ दे म्हणे, काही नसते होत म्हणे असं तसं. मी काय म्हणतो, एक काम करा ना तुम्ही, ते दुसरावाला प्लॅन चालू करू आपण आता. ऑप्शन 2 ते कसा प्लॅन 1 नंबर आहे. ते ऑप्शन 2 का. अबे ते तर लय भारी आहे बे. ते तर काय लोक फसतात येणार. तर बरं एक काम करतो, माझ्या घरी ये. मग मी तुला सांगतो कसं काय करायचं ते. ये बरं तू माझ्या घरी. बरं हो येतो मग मी. हो हो. काय म्हणे ते आलू बोंडा. काय म्हणे काय ते. काहीच नाही ना बा. ते रडलं बा, ते लडकून द्याल तर म्हणे पोरगी नाही भेटून राहिले म्हणे. गावातल्या लोकांना कांड्या केल्या म्हणे. मी म्हटलं बा जाऊ दे, एक गेलं दुसरी आली. पण कैलास तू काही म्हणलं का. अबे का तो आला का त्या नवरीच्या बापाला किती भडकून दिलं बे. ते पोरग असं आहे पोरग तसं आहे. काय असते ते आपलं. अरे काय ते म्हणते म्हणे लग्न करायचं म्हणते, मी लग्न करतो म्हणते. अरे बाबा कैलास समजा गावात असला तर तुझं लग्न होते का हे विचार करणार तू. त्याला माहित आहे का नाही मग आपलं काही ना. त्यांना माहित नाही ना आपण 2 जण आहे म्हणून. त्यांना काहीच माहित नाही. मला माहित आहे ना माझ्या. तू अर्धीच बातमी आणते ना. अबे मी आता मंग्याला विचारलं. मंग्या काय म्हणे, मला 2 जण माणसं आहेत म्हणे आणि एक मतार आहे. आता आपण 2 जण आहेत, पण आता मतार कोण आहे काय माहितलं का. हो का, म्हणजे आपण 2 जण आणि एक मतार आहे म्हणते का. तरी काय तर आपण 2 जणांना कांड्या केल्या, पण एक आणखी माणूस आहे म्हणते. ते मतार आहे बुडा आहे ते, त्याने कांड्या केल्या म्हणते. बाबा बाबा म्हणजे किती टपेल आहेत बे त्याच्यावर. हो का, मग काम तसं करते मी ते. जाऊ दे आता, कोणाला सांगू नको हे आपण 2 जण कांड्या केल्या म्हणून. आता कसं होऊ दे पाहू दे त्याला काय करायचं ते. डबल का नाही असं झालं का नाही. आपण का नाही डबल असंच करू आता. सध्या करूच बी आपण. एखादी नवीन सोयरी आली का नाही डबल आपण हुकून टाकू. त्याच्या नवरीच्या बापाला फोन लावायचा, असं पोर काय तसं पोर काय. कामच झालं पाहिजे त्याचं. अरे बा मी तुला बा कैलास देवाशबर सांगतो रे बा. मला आज एवढं गमलं रे बा त्या चेहरा पाहून. अरे बापरे. 2 दिवसानंतर शांतारामचा प्लॅन. बोला शांताराम भाऊ, चालू करता का मग प्लॅन बी. चालू करू ना प्लॅन बी. आता माझ्या डोक्यात नाही खिचडी शिजली. अबा ही पत्रिका आहे, या पत्रिकावर सगळं टाकेलं तू. झाबरू कोंडाचं तू आबा जे समोर पोरगी आहे त्याचं नाव घेऊ सबन टाकेलं. मी फोन लावून सांगितलं एका पोराले असं सगळं म्हटलं बा आबा. आणि त्याच्या खाली त्या पोरीचा बाप्पाचा नंबर टाकेला आहे. ते नंबर पोरीचा बाप्पाचा नाही, ते नंबर माया आहे. जेले समजा तुझं लग्न हुकवायचं ते या नंबरवर फोन लावते की बुवा पोरग असं आहे, लग्न करू नका तसं करू नका. ते लागते फोन मले. मग मला समजते ते कोण आहे. राजा शांताराम भाऊ काय दिमाग आहे राजा, मस्त आहे मग नाही का. म्हणजे ती पोरीचा बाप्पाचा नंबर राहत नाही, ते तुमचा नंबर राहते. एरी काय तर मला सगळं समजलं ना कोण आहे ते. अरे ज्याला वाटतं की बुवा आता झाबरूचं लग्न नाही व्हा ते फोन लावते पोरीच्या बाप्पाले. पण लागते कोणाले मले. आणि मग मला समजते ते कोण बोललं ते समोरचं. असं आहे ते गणित. आणि आबा ते 3 जण आहेत म्हणते, त्यातलं एक म्हातार आहे म्हणते, 2 माणसं आहेत म्हणते. आता आपल्याला शोध लागते. मस्त आहे रे, शांती आहे दिमाग तुले. मला वाटलं असंच आहे का तू, चांगला दिमाग आहे का तुले. हो ना बाबा, मला माहित आहे ना लोक कसे आहेत ते. आता का नाही सगळं समजते मला, कोण बोलते कोण नाही. मी तर आवाज ओळखतो लोकांचा. मग आबा सगळा मेळ लागते. शांताराम भाऊ मग पुढे काय करता तुम्ही.
काहीच नाही समजलं का नाही आपल्याला. हे तिघ जण आहेत, त्यांना मारायचं आणि चांगलं समजावून सांगायचं की बस चांगलं राह तू. म्हणते ना शांताराम भाऊ, जातो मग मी गावातनी लोकांना वाटतो पत्रिका. बाबरू सगळ्याला वाट बाबू, तू सांगू राहिलो मी तुले, एकाले नको सोडू तू. आणि त्यांना का नाही सांग मस्त, मला म्हणा 50,000 रुपये उंडा भेटू राहिला म्हणा, लग्न होती म्हणा, माय पोरगी पण दिसायला चांगली आहे म्हणा, नाकचरचर आहे म्हणा, डोळे मोठे आहेत म्हणा, जे सांगायचं ते सांग बाबू. पण हा बा त्यांची का नाही जळली पाहिजे चांगली. मग कसं त्या लोकांना राग गी आला जळली त्यांची, मग ती नाव घेऊ आता पत्रिकावर, नंबर गिंबर आहे का, हा मग त्यांना दिसते की कोणाचा नंबर आहे. मग ती फोन लावला का नाही आपल्याला सगळं समजते कोण आहे कोण नाही. हा जाय मग शांताराम भाऊ, समजते ना मग, द्या पत्रिका, वाटतो मग. बरोबर सगळ्याला वाटा. त्या कैलासले, त्या माद्याले, सुकाले, नारायणले, त्याच्यानंतर ते मतारे 2-3 जण, काशीराम बुडा, येवले बुडा, सगळ्याला वाटतो. हा सगळ्याला वाटतो मी, एकाला सोडत नाही मी. समजते ना मग आता कोण आहे कोण नाही, नाही का शांताराम भाऊ. येतो मी. बिंदास आहे, वाटून ये मग माझ्या घरी, मग समजते कोण आहे कोण नाही. चाल ये. तुम्हाला कोण वाटते, कोण आहे ते कांड्या करणार? काय माहित कोण आहे ते, दोघं जण माणसं आहेत म्हणते, एक मतार आहे म्हणते. आता मतार कोण आहे हे माहित नाही ना आपल्याला. एकदा ते समजलं का नाही त्याला असं बोल तुम्ही, बस पाहतो तू आता समजते ना. आता थांब ना जरासं. कोणा समजते ना मग आता. तर चला मित्रांनो, आजची स्टोरी इथपर्यंतच. उद्या पाहू उद्या काय होते पार्ट 2 मध्ये. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंट करा मित्रांनो. कसं कमेंट केलं का नाही तर आम्हाला जरासं करमते. चला भेटू उद्या, तब तक के लिए गुड बाय, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. Bitch.